स्पर्धकांनी म्हणजे शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला। याही वर्षी आपल्या अमरावती जिल्ह्यातील 14ही तालुके आणि अकोला जिल्ह्यातील 4 तालुक्यांमधून अनेक स्पर्धकांनी म्हणजे शेतकरी बांधवांनी अगदी खेड्यापाड्यातून आपल्याला फोटो पाठवले होते। त्याचे व्यवस्थितपणे परीक्षण करण्यात आलं। या परीक्षणामध्ये आता आपण श्री विजयजी सोसे यांचं स्वागत केलं। तसेच याला आणखीन एक गजाननजी मते सुद्धा एक आहे ते यायचे आहे, काही वेळा येणारच आहे। तर आणि गोपालयान कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बैलजोडी सजावट स्पर्धेचं आयोजन गेल्या 10 वर्षापासून सतत आणि निरंतरपणे करत आहोत। खरं तर सर्वात पहिले आपण भगवान श्री कृष्णाचा जय जयकार करू, त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करू। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आणि उपस्थित शेतकऱ्यांचं मी पुनश्च टाळ्या वाजवून स्वागत करतो, कारण शेतकऱ्यासाठी बहुतांश टाळ्या वाजवल्या जात नाही। त्याच्या माध्यमातून अनेक लोक टाळ्या घेतात, मात्र शेतकऱ्यासाठी टाळ्या वाजवल्या जात नाही। आणि मात्र ती परंपरा आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज इथं सुरू झाली आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अचलपूर बाजार समितीचे सभापती राजेंद्रजी गोरले, त्याचप्रमाणे आजच्या बाजार समितीचे उपसभापती अमोलजी चिमोटे आणि माजी जीप सदस्य सामाजिक कार्यकर्त्या वासंतीताई मंगरुडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जापूर राऊत, उपाध्यक्ष दादासाहेब राऊत, त्याचप्रमाणे माजी जीप सदस्य साहेबरावजी काठोडे, बाजार समितीचे संचालक अतुलभाऊ वाट, त्याचप्रमाणे गोपालजी लहाने आणि इथे उपस्थित असलेले सर्वच मान्यवर। खरं तर अध्ययन समाचारचा उद्देश एवढा की ग्रामीण भागात जे सण उत्सव होतात त्या शेतकऱ्यांनाही कुठेतरी एखादं विचारपीठ मिळावं, त्यांच्या कला त्यांचं कौतुक व्हावं, या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाची भूमिका गोपालयान गोपालचे सतीश कुमार व्यास, भिकुलालजी तिवारी आणि नंदकिशोरजी पांडे यांच्या समक्ष ठेवली। तर त्यांचा एक सकारात्मक प्रतिसाद होता की जोपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील तोपर्यंत बक्षिसाची जबाबदारी ही आमची आहे, कारण शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे आणि शेतकऱ्याच्या कार्यक्रमाप्रती आम्ही निश्चितच आश्वस्त आहोत आणि त्या आयोजनासाठी त्यांचं सहकार्य असतं। आणि बाजार समिती आम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सांगावंसं वाटतं की आज संचालकांची मीटिंग होती, त्यांनी मीटिंग दुसऱ्या हॉलमध्ये नेली। दरवर्षी इथं त्याची मीटिंग इथे होते, परंतु शेतकऱ्याच्या सत्काराला शेतकऱ्यांच्या कौतुकासाठी त्यांनी बाजूच्या हॉलमध्ये मीटिंग घेऊन ती मीटिंग आटोपती घेतली। बरेच विषय होते ते आटोपते घेतले आणि शेतकऱ्यांच्या या पुरस्कार कार्यक्रमासाठी ते हजर झाले। खरं तर बैल म्हणजे शेतकऱ्यांचं सवंगडी, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी बैलजोडीच्या माध्यमातून आणि आता आधुनिक क्षेत्रात किती काही यंत्रणा उभी असेल, ट्रॅक्टर असेल, यंत्र सामुग्री असली तरी बैलजोडी शिवाय शेतकऱ्याला करमत नाही आणि त्याचं खरं सवंगडी म्हणजे बैलजोडी। आणि त्याच अनुषंगाने गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या या स्पर्धेत या वर्षी 348 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला, शेतकरी सुद्धा यात सहभागी झाले। खरं तर या उपक्रमात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग होणे ही मोठी उपलब्धी या निमित्ताने आहे। या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धकांचं जे परीक्षण आहे ते परीक्षण गजानन मते सर आणि विजय सोसे सर यांच्या माध्यमातून केल्या जातं। या ठिकाणी विजय सोसे सर आहेत, वराडी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी कविता ते नेहमी आपल्या लेखनीतून समाजापुढे ठेवत असतात। आणि या प्रसंगी मी त्यांना असं म्हणेल की त्यांनी या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आपली एक कविता सादर करावी असं आवाहन मी त्यांना करेलच। सोबतच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले अविनाशजी कडू असतील, तसेच डॉक्टर हेमंत चिमोटे असतील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नामदेवरावजी तनपुरे असतील, तसेच
परतवाडा सेवा सहकारी सोसायटीचे राजाभाऊ टवलारकर असतील, मधुकरराव ठाकरे आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले भारवी कला अकादमीचे सचिव कैलासजी पेंढारकर असतील, तसेच भालेरावजी असतील, अविनाश असेल, शुभम गायकवाड आहेत, असे शेतकऱ्याच्या नाळ जुळलेले जे उपस्थित मान्यवर आहे, बेलसरेजी आहेत, गाठेजी आहेत, ढेपे आहेत, सरपंच हणमतखेड्याचे, त्याचप्रमाणे खानजोडे आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाच्या संचालनासाठी मी फुटनाईक साहेबांकडे माहिती फार कमी कार्यक्रम समाजामध्ये होत असतात आणि त्यातला हा प्रमुख आणि मुख्य कार्यक्रम म्हणायला पाहिजे. पुण्याच्या निमित्ताने का होईना आपण बैलजोडीचं कृतज्ञ व्यक्त करणं आणि त्यांच्यासाठी एक स्पर्धा घेणं हेही महत्वाचं असतं. ही उपलब्धी आपण आम्हाला करून दिली त्याबद्दल आपले खऱ्या अर्थानं धन्यवाद. आणि येथे उपस्थित झालेले आपल्या इथे वऱ्हाडी कवी, आता भाऊने उल्लेख केला, त्यांच्या कविता सतत अध्ययन समाजामध्ये प्रकाशित होत असतात, त्या आम्ही वाचतही असतो. परंतु त्यांच्या मुखातून आज आम्हाला एक मराठी कविता ऐकून आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं काय म्हणतात त्याला जीव चान भरण्याचं काम त्यांनी करावं अशी मी आदरणीय सोसे सरांना नम्र विनंती करतो. त्यांनी आपली कविता ऐकली. ग्रामीण भागातूनच आलेलो आहोत आणि मी 17 ते 18 वर्ष कास्तकारी केली. कास्तकार जशी बैलाची जात, जू खांदावर त्याच्या कष्ट करे दिन राहत. बैल आणि कास्तकार याच्यात काहीच फरक नाही माझ्या होता. मी 18 वर्ष कास्तकारी केली, 2 बैल जोड्या होते माझ्यापाशी. त्याच्यातल्या 4 बैलातला एक बैल असा होता की मी एक दिवस, आता हे मायाशी घडलेलं तुम्हाला सांगूनच देतो. बैल कसा असते माणूस, म्हणजे कास्तकार हा बैल कसा असते. त्या बैलाला काय सवय होती, त्याचं चरणं झालं का सायाचा घरी पोहून ये. एक दिवस नेले 2 बैल, छकड्यात गवत 5-6 ओझे कापले, बैल पयाला होत. अर्धा किलोमीटर होत. मग काय करावं, माझर झाक पडली होती, अंधारून राहिला होता, काय करावं. एका ऐकून बैल जुतला आणि एका ऐकून मी घरी आणलं ते छकड. मग त्या बैलाची पहिल्याच्या खुट्यावर गव्हाणी जर चारा नसेल तर कास्तकाराला कधीच गमत नाही. तो जेव्हा बागुल करते त्या बाबतीत हा समाधानी असते. आपण जरी उपाशी राहिलो, तो जर बागुल करत असेल ना, हे एवढं समाधानी असते. आणि पहिले त्याला चारून आणल्यावर हा जेवते. म्हणजे हा बैल आणि कास्तकाराची अशी नाड जुळलेली आहे. आणि आता हे सगळं चित्र बदलत चाललेलं आहे. ट्रॅक्टरच्या सत्यानाश झाला, जमिनीचाही सत्यानाश झाला, बैलाचे खुरं नाही दिसत वावरात. विठ्ठल वाघांची ती कविता होती, काय माती ती फन चालत. त्यांनी त्यांच्या कवितेत म्हटलं आहे की माती ही लोण्यासारखी वाटते पायाले, पण आता काही निरा खरबूज झाली नाही, असे टपोरे ठेकलं दिसतात. हे जुनं काही राहिलं नाही. आणि म्हणूनच ही संस्कृती टिकून राहिली पाहिजे. बैलांप्रती आपला आदरभाव वाढला पाहिजे, पशुधन वाढलं पाहिजे, गायी वाढल्या पाहिजे. काही गावात तर गायी राहिल्या नाही, शेणगाळाला कोणी पाहत नाही, चारायला कोणी न्यायला पाहत नाही. त्याच्यामुळं ही संस्कृती जे नष्ट होऊन राहिली आहे, तर ही संस्कृती टिकून राहिली पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो. माझ्याकडे जी जबाबदारी आदरणीय रोडे सरांनी दिली होती ती मी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. अशा वेळेस खूप अडचणी येतात कोणाला नंबर द्यायचा, परंतु मग आम्ही सगळेजण बसतो आणि मग त्यातून सगळ्या याच्यावर चिंतन करून त्याला नंबर दिले जाते. आणि सर्वकडूनच याला प्रतिसाद मिळालेला आहे. आज मला एवढा आनंद होता, इथे जे सगळी मंडळी आहे सुस्वभावी आहे, सगळी कशी राजकारणात असून इतके सुंदर लोक आहेत हे की असं पाहायला भेटत नाही चित्र. आज मला खूप आनंद होत आहे. आता झालं काय का बैल तर असतेच माणूस. आता तर मी 2 महिन्यापासून जास्तच घरी बैल झालो. त्यापासून माझी बायको लाडकी झाली, तिले पैसे भेटले, ते ऐकूनच नाही राहिले, निरा बैल करून टाकलं. मला याचा फोन आला तेव्हा ती बायकोनं फोन आला, फोन ऐकला, कायचा कार्यक्रम बैलाचा जाणा म्हणे, मग जाच लागते म्हणे त्या कार्यक्रमात. तिला माहित आहे बैल झाला म्हणून. आता ऐकूनच नाही राहिले. काय हे 2 भाव सासरे एक साया, त्याच्यातच भांडणं लागले त्याच्या. तो म्हणते मी करून राहिलो बहिणीचं, तो म्हणते मी करून राहिलो बहिणीचं, तो म्हणते मी करून राहिलो. काय करावं काही समजून नाही राहिले. त्या बहीण जाऊ दे, ही आपली आता घरगुती गोष्ट झाली. पण बैल हा शब्द निघाला म्हणून तुम्हाला सांगितलं. तर कास्तकार दरवर्षी पेरते, पण त्याला पुरून नाही राहिलं, मरते तरी पेरते, त्याला पेरावं लागते कारण त्याचा धर्म आहे. अशीच एक कविता ज्याच्यामध्ये बैलाचे वर्णन आहे.
अरे कास्तकारीच्या डावात नसीब माये हारलं, कास्तकारीच्या डावात नसीब माये हारलं, तरी वावर पेरलं म्या, वावर पेरलं, वावर पेरलं म्या, वावर पेरलं, पंकट काट्या कुट्या येचून काढलं सार, जवा सुटलं मोसमी झरझर झरझर वार, वावर झालं अंगण टाके मिरू रांगोळी, वावर झालं अंगण टाके मिरू रांगोळी, वावर झालं अंगण टाके मिरू रांगोळी, राब राब त्या हाताची आता भर न आंजोई, नियतीच्या या डोराईन माया उभ्या पिकाले चारलं चारलं चारलं, तरी वावर पेरलं म्या, वावर पेरलं, वावर पेरलं म्या, वावर पेरलं, पेरते वा वा पेरते बोले गगनी पक्षी, गजाना तुम्ही कास्तकारासाठी भांड वा पेरसाठी बोलत आहे, पेरते वा वा पेरते बोले गगनी पक्षी, टिफन फाडे का करो जशी पैठणीची नक्षी, नंदी चौखूर उधळे अशा सुखाच्या घडीले, नंदी चौखूर उधळे अशा सुखाच्या घडीले, नंदी चौखूर उधळे अशा सुखाच्या घडीले, तुटू दे रे मने देवा आता कर्जाच्या वेळीले, सावकार बँकाईन सावकार बँकाईन चारही बाजून घेरलं घेरलं घेरलं, वावर पेरलं म्या, वावर पेरलं, वावर पेरलं म्या, वावर पेरलं, साधी भोई माई माय पाथ निंदते निंदते, साधी भोई माई माय पाथ निंदते निंदते, पीक साजर पाहून मनी बंगले बांधते, तुटलेल्या झोपडीले आहे सपन आधार, एक एक तुटे ठुनी आणू कुठून उधार, एक एक तुटे ठुनी आणू कुठून उधार, जखमा झाल्या मायले बाच हृदय चिरलं चिरलं चिरलं, तरी वावर पेरलं म्या, वावर पेरलं, कास्तकारीच्या डावात नसीब माये हारलं, तरी वावर पेरलं, वावर पेरलं म्या, वावर पेरलं, वावर पेरलं म्या, वावर पेरलं, वावर पेरलं, वावर पेरलं. आज आपल्या अचलपूर येथे बाजार समितीमध्ये बैल पोळ्याच्या निमित्ताने येथे त्या पोळ्याचे बक्षीस वितरणाकरिता इथे या कार्यक्रमाकरिता उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या बाजार समितीचे सभापती श्री माननीय राजेंद्र भाऊ गोरले, आपल्या बाजार समिती उपसभापती श्री मोठे दादा, आपल्या अचलपूर पथरोड सर्कलच्या अमरावती जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद माजी सदस्य वासंतीताई मंगरोळे, आपल्या इथे उपस्थित आपले आमचे दादा, नाव आठवून नाही आलं, नावचं नाही, नाव आहे पण ते लवकर लक्षात येत नाही. त्यानंतर आपले अतुल दादा वाघ, तसेच आपल्या बाजार समितीचे संचालक लहाने दादा, आमचे दादा, आणि या कार्यक्रमाकरिता उपस्थित येथे सर्व
पुरस्कारार्थी आणि या कार्यक्रमाकरिता उपस्थित येथे असलेले सर्व शेतकरी माझे बंधू आणि माझ्या भगिनी आणि येथे ज्यांनी जो कार्यक्रम उपस्थित केला आपल्या अध्ययन समाजाचे संपादक श्री जितूभाऊ रोडे आणि ते आपल्या गोपाल अँड गोपाल जे बक्षीस ज्यांच्याकडून वाटप आहे ते असे गोपाल अँड गोपाल तर हा पोळ्याचा कार्यक्रम येथे जितूभाऊ मला दरवर्षी बोलावतात. मी दरवर्षी येतो. हा कार्यक्रम 10 वर्षापासून इथं सुरू आहे. असे कार्यक्रम वारंवार होणे आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. चांगले यासाठी आहे की आज काळाची गरज आपण जरी म्हटली बैलजोडी आणि आता आपण पाहून आलो की माणसं मिळत नाही, बैलजोड्या कमी होत चालल्या, पण बैलजोडी आणि गोधन वाढवणे हे आज अत्यंत आवश्यक आहे. कारण आताच आपल्याला जितूभाऊंनी सांगितलं, सोसे साहेब आपल्या कविता ज्यांनी कविता आता म्हटली सोसे साहेब यांनी सुद्धा सांगितलं की आपले बैलजोडी कशासाठी आवश्यक आहे. तर पावसामध्ये थोडं पाहतो की बा म्हणजे त्याला वयानी म्हणतो आपण, त्याला वयानी आली की आपण याच्यात करू, परंतु ते वयानी मिळत नाही. मग माणूस घाईगडबडीत शेतात तण होते, तर ते घाईगडबडीत आपण त्या ओल्या चिल्यात ट्रॅक्टर पाठवतो, परंतु त्याच्यामुळं ते जमीन दबते आणि ती त्यातले जे बाकीचे जे सूक्ष्म जंतू आहे, ज्या जमिनीला पोषक ज्या काही या जंतू आहे ते अन्नद्रव्य त्या पिकाला मिळू देत नाही आणि ते जमीन कडक बनते. जमीन कशी असायला पाहिजे तर भुसभुशीत असायला पाहिजे. भुसभुशीत जमीन जर असली तर ते त्या पिकाला त्याचे अन्नद्रव्य निश्चित मिळते. परंतु बैलांच्या तुमच्या जोडीमधून काय होते तर बैल जोडी आपण शेतात वाहली तर जर कधी ओलही थोडं असलं तर ते त्याचं वजन बैलाचं जास्त नसते, फक्त खुर असते. त्या खुराच्या वजनाचं आणि माणसाच्या वजनाचं एवढंच ते वजन राहते आणि ते आवतही काही फार वजनदार नसते. परंतु ते ज्यावेळेस शेतात चालते त्यावेळेस पूर्ण तण वगैरे ते व्यवस्थित काढते आणि त्याच्यापासून कोणती म्हणजे चांगले उपाय होतात आणि त्यापासून जमीन सुद्धा चांगली होते. बैलजोडी जर म्हटलं, बैलजोडीचा माझा संबंध हाही एकदम जवळचा आलेला आहे. कारण मी एक जवळपास 15-16 वर्षाचा असताना तेव्हापासून शेती करतो, तेव्हापासून मी शेती वाहतो. परंतु त्या शेतीत बैलांना काय आवश्यकता आहे, कशाची आवश्यकता आहे, त्यांना 4 वाजतापासून उठून त्यांना त्यांचं खाद्य देणे, त्यानंतर त्यांना शेतात नेणे, शेतात गेल्यानंतर त्या बैलाला माणसासारखं बरोबर समजायचं की आपण शेतात गेलो, आपण म्हणजे काम पूर्ण शेताचं झालं की त्यांना वाटत असे की बा हे अजून आपल्याला इकडून वाहतील, तर मग ते काय करायचे, संध्याकाळ झाली पहिलं म्हणजे पूर्ण 1/2 तास झाले त्या शेतीचे की ते बिलकुल आपल्या त्या बैलबंडी जिथं उभी राहायचे त्याच्यात आवत ठेवायचो आम्ही, तर त्या बैलबंडीजवळ धावत यायचे. म्हणजे बिलकुल काही ऐकायचे, तुम्ही दोर आणा आवरा काही करा, बिलकुल ऐकायचे नाही. आणि ते ओळख आणून आपल्याला तिथं बस आता माझं काम झालं, मला तुम्ही आता सोडा, असं मी स्वतः अनुभवलेलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एकदा माझं शेत तळेगावला आहे, त्या तळेगावच्या शेतातून एक म्हणजे नवीनच माणूस तिथंच ठेवला होता, कोरकू आदिवासी. त्या माणसाला सांगितलं तू आता काम झालं, तू जोडी घेऊन सावळीला चालला आहे. सावळीला राहणं होतं, ते जोडी मी त्या माणसाला दिली. तो बोले मला माहित नाही सावली किधर है, मग तू सिर्फ बैठ जा, बैलों के पीछे पीछे बंडी जोत के चल्या. त्या बैलांनी बराबर घरापर्यंत पोहोचवलं. अशी हे बैलजोडी खरोखर एक शेतकऱ्याच्या उपयोगी आहे. शेतकऱ्याचं आणि बैलजोडीचं हे खूप जवळचं नातं आहे. म्हणून मी एवढं बोलतो आणि माझ्या शब्दाला लागले. या कार्यक्रमाचं सर्वात आधी 3 क्रमांक जे परीक्षकांनी निवडलेले आहेत त्यांनी आता सांगितलं की निवड करणं म्हणजे खरं कठीण होतं, परंतु या निवडीमध्येही 13 पुरस्कार्थी आपण प्रोत्साहनपर निवडलेले आहे आणि या 13 पुरस्कार्थ्यांना आपण सध्या इथे पुरस्कार वितरण करणार आहोत. त्यातही बरीच मंडळी बाहेर गावाची आहेत, जसे तेल्हारा, चिखलदरा, दर्यापूर या सर्व भागातली ही मंडळी इथे आलेली आहेत. त्यामुळे त्या क्रमवारीनुसार आपण त्यांचा क्रमांक घेणार आहोत. सर्वप्रथम प्रोत्साहनपरमध्ये आणि त्यांना बक्षीस म्हणून आयोजकांतर्फे एक ट्रॅव्हलिंग बॅग दिलेली आहे. त्यानंतर त्यांचा एक प्रमाणपत्र, फोटोसहित आणि त्यांच्या सन्मानार्थ या आयोजकांतर्फे दुपट्टा आमच्या या आयोजकांतर्फे भेट देण्यात येणार आहे.
मी पहिलं नाव घेतो. आपल्या इथे अशोकजी अस्वा तेल्लारा हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना हे पुरस्कार देण्यासाठी मी आपल्या इथे उपस्थित असलेले अविनाश भाऊ कडू यांच्या हस्ते आणि तसेच मान्यवरांच्या हस्ते हा त्यांना उपलब्ध करून दिली. त्यानंतर प्रमाणपत्र जे आहे अतिशय उत्कृष्ट असं प्रमाणपत्र त्यांनी प्रिंट केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष जी कॉपी किंवा तो फोटो त्यांनी पाठवला होता तो फोटो त्या प्रमाणपत्रावर. सर्व मान्यवरांनी मी नम्र विनंती करतो की या आमच्या शेतकरी बांधवाला त्याचं पुरस्कार करण्यासाठी, त्याला स्वागत करण्यासाठी, त्याला प्रेरणा देण्यासाठी, त्याचा उत्साह निर्माण करण्यासाठी मी उपस्थितांना काय वाजून त्यांचं स्वागत करण्यासाठी धन्यवाद. ट्रॅव्हलिंग काय शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करण्याचं कार्य अत्यंत समाधानाने गोपाल अँड गोपाल कंपनीने इथे केलेलं आहे की त्यांच्या तर्फे या शेतकरी बांधवाला हा पुरस्कार देण्यात यावा. प्रमाणपत्रामध्ये फोटो अतिशय उत्कृष्ट आहे. खऱ्या अर्थानं असं प्रमाणपत्र दिलं जात नाही, परंतु अध्ययन समाजाने ही सुरू केलेली परंपरा मला खूप भावली. त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याने जो फोटो टाकला होता तोच फोटो प्रिंट करून याच्यावर टाकलेला आहे. ते खरं तर अभिनंदनीय आहे आणि म्हणून जीवनभर त्याची आठवण राहण्यासाठी की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो शेतकरी म्हणून आपल्या बैलांची आणि म्हणून अशा पद्धतीने हे अध्ययन समाज आणि गोपाल अँड गोपाल कंपनीने हे कार्य केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. शेतकऱ्याच्या कार्यक्रमासाठी जमलेले माझं संपूर्ण सहकारी या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती मंगरुळताई, काटोळे दादा आणि बाकीचे लोक गायब झालेले दिसतात, त्यांचं सुद्धा मी प्रथम अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्या जितून हे आयोजन केलं, जितू एक म्हणजे होणारी पत्रकार आहे. या शहराला लाभलेलं हे चांगल्यात चांगलं शोधून काढण्याचं काम करत तर जितू रोडे करते. या कार्यक्रमासाठी अभिनंदन केलं पाहिजे. जसं आपण बैल असताना त्याला दोर लावतो, दोराचं नाव कोणी घेत नाही, तसं या संपूर्ण या अचलपूर परतवाडा शहराचं जे दोर आहे ते जितू रोडेच्या हाती आहे. आणि म्हणून जितू रोडे ते काम शोधून काढते. आणि मी त्यांना म्हटलं मी काही संबंधित नाही, पण त्यांनी बोलावल्यानंतर मला येणं भाग पडलं. गोष्ट अशी झाली आहे की जास्त लांब भाषण करणार नाही. सध्या हल्ला बोल शब्द तुम्ही ऐकला असेल. हल्ला बोल एकमेकावरच करतात. तो पैसे खाल्ले नाही खाल्ले, देवेंद्र फडणवीस त्याला म्हणते, तो अजित पवार त्याला म्हणते, आणि लोक चुत्या बनवतात. हल्ला बोल यासाठी कोणीच करत नाही की शेतकऱ्याला वीज मिळत नाही, शेतकऱ्याला पाणी मिळत नाही, प्रायमरी शाळेत, जिल्हा परिषद शाळेत मुतारीची सोय नाही, संडासची सोय नाही, ड्रेसिंग रूम नाही मुलीसाठी, विज्ञानाची सोय नाही. याकडे सरकारचं लक्ष नाही. एकमेकांना पैसे खाल्ले याच्याकडे लक्ष आहे आणि हल्लाबोल शब्द वापरण्यात आलेला आहे. तो हल्लाबोल ऐकू मी मनाचा थोडासा कवी आहे. जोशी साहेबांना माहित आहे, माझ्या पुस्तकावर त्यांनी लेख लिहिला होता. पण त्यांच्या समोर आपण आपली कविता मांडू नये, नाही मांडू नये. म्हणून मी जितू रोडेला ती अर्पण करतो. जितू रोडने ती प्रसिद्ध करावी म्हणजे सर्वांना वाचता येईल. नाही कविता म्हणणे हा माझा स्वभाव नाही, कविता जगणे हा माझा स्वभाव आहे. तात्या महाराज होते माझ्यासोबत त्या जगन्नाथपुरीला. तर तात्या महाराज म्हणे विठ्ठल जपाला तुम्ही जात जा. म्हणजे विठ्ठल जपाला मी जाणार नाही, पण विठ्ठलाचं जे तत्वज्ञान आहे ते मी जगेल. विठ्ठल जप करून फायदा नाही आणि लोकांच्या मनामधून फायदा नाही. तो विठ्ठल जपाचं तत्व आपल्या आचरणात आणलं पाहिजे, तरच त्याचं जीवन सार्थक होईल.
असं समर्पक उत्तर मी दिलं. पुन्हा त्या कार्यक्रमाच्या आयोजकाचे मी शतशः अभिनंदन करू. यापुढे सुद्धा समाजात जे दुर्लक्षित प्रश्न आहेत ते उचलून धरावे इतुरोडेनी अशी विनंती विधांना करून माझे दोन शब्द बोलतो. हे स्पर्धक जे आहे ते खरं अकोल्यातून आहे. त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे या बैलजोडीमध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या स्पर्धेत त्यांना प्रोत्साहनपर ही बक्षीस या आयोजकांतर्फे इथे प्रदान करण्यात येत आहे. मी परत एकदा नम्राने विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते करकमलाने हा दुपट्टा हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. अतिशय उत्कृष्ट अमोल बोरेकर तसेच मधुकररावजी ठाकरे यांना मी नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते श्री अशोकजी येवकार सावळापूर तालुका अचलपूर येथे स्पर्धक आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त केलेले आहे आणि हे प्रोत्साहनपर बक्षीस अध्ययन समाचार आणि गोपाल कंपनीतर्फे त्यांना प्रदान करण्यात येत आहे. तालुका यांना पुरस्कार देण्यासाठी श्रीयुत कृपासागर राऊत तसेच शुभम गायकवाड यांना मी नम्र विनंती करतो. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना सुद्धा नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या यश चौधरी शिरदास अतिशय उत्कृष्ट पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात येत आहे. या पुरस्कार यांना मी सुद्धा नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार श्री गोपाल ठोसरे कापूसतळणी अंजनगाव तालुका येथून हे आलेले आहेत. यांना हा पुरस्कार त्यानंतर पुढील पुरस्कारासाठी मी नाव घोषित करतो श्री मिलिंद नितवणे महानगर अचलपूर खांजा महानगर अचलपूर येथे हे स्पर्धक आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय मनोभावे सहभाग नोंदवला आणि प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा प्राप्त केलेलं आहे. या बक्षिसामध्ये ट्रॅव्हलिंग बॅग तसेच प्रमाणपत्र करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या करकमलाने तसेच श्रीयुत विजयभाऊ ससे यांना सुद्धा मी नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या देवानंदजी हिवसे जालनापूर तालुका तांदूळबाजार येथून उपस्थित झालेले आहे. मी एक सर्व त्यांचा सहपरिवार सुद्धा येथे उपस्थित आहे. मी त्यांच्या अर्धांगिनी यांना सुद्धा नम्र विनंती करतो की त्यांनी सुद्धा या पुरस्काराला हा सन्मान आहे. मग केवळ जर ते सहपरिवार जर उपस्थित झाले असतील तर आम्हाला सुद्धा आनंद होईल की त्यांच्या सहपरिवारासह हा पुरस्कार त्यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारावा. खरोखर त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो त्यांच्या अर्धांगिनी आणि त्यांच्या मुलीला सुद्धा उपस्थित आहेत. प्रमोदजी पालिसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे मान्यवरांच्या हस्ते त्यांनी
अथक परिश्रमानेच म्हणायला काही हरकत नाही. कारण बैलजोडीचा फोटो काढणे आणि तो अपलोड करणे या दोन्ही गोष्टी आहेत. बरेचदा आठवण राहत नाही आपल्याला, मी सहभागी होईल म्हणून या अध्ययन समाचार आणि गोपाल अँड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बैलजोडी सजावटाचा हा आनंदमयी सोहळा, या सोहळ्याला उपस्थित आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आमचे राजेंद्रजी गोरले दादा, उपाध्यक्ष अमोलजी चिमोटे, आमचे ज्येष्ठ बंधू दादासाहेब राऊत आणि माझ्यासोबत जिल्हा परिषदला होते असे आमचे ज्येष्ठ बंधू साहेबरावजी काठोडे दादा, येथे उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवरावजी तनपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सदस्य, राजाभाऊ बाहेर गेले वाटतात, आदरणीय राजाभाऊ अध्यक्ष खरेदी विक्री, तसेच येथे उपस्थित सरपंच, पत्रकार, या सोहळ्याला विशेषतः सगळेजण सहभाग देणारे पर्यवेक्षक आणि ज्यांचा हा सोहळा आहे असे माझे शेतकरी बंधू, आज कार्यक्रम म्हटला की बोलतीच बंद झाली. असा कार्यक्रम सतत 10 वर्षापासून अध्ययन समाचार आणि गोपाल अँड कंपनी सादर करीत आहे. मागच्या कार्यक्रमापासून मी इथे उपस्थित आहे आणि खरोखरच मागच्या वेळेपासून या कार्यक्रमामध्ये एक विशेष भाग असा वाटला की अकोला जिल्ह्यातून लोक इथे उपस्थित आहेत. अमरावती जिल्हा ठीक आहे, बाकीचे तालुके ठीक आहेत, पण अकोला जिल्हा सुद्धा या कार्यक्रमामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरच्या परिसरामध्ये अकोला जिल्ह्याचा शेतकरी येतो, ही खूप अभिमानास्पद बाब आहे. या सर्व येणाऱ्या शेतकऱ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सगळ्या मान्यवरांपासून मी सर्वांचं स्वागत करते. बंधूंनो, तुम्हाला सांगू इच्छिते की मी सुद्धा एक शेतकरी आहे, सामाजिक कार्य करते, राजकीय कार्य करते, शैक्षणिक क्षेत्रात माझी संस्था आहे 1914 पासून, आणि त्याच्या जोडीला मी कास्तकार पण आहे. माझं 150 एकर शेती आहे. माझ्याकडे 4 जोड्या आहेत, बैलजोड्या, आणि पोळा हा सण आला की एक मनापासून तुमच्यामध्ये जशी उत्स्फूर्तता निर्माण होते तशीच उत्स्फूर्तता 8-15 दिवसापासून माझ्या मनामध्ये निर्माण होते की पोळा आला. कारण की 1 दिवसाचा राजा असतो. आदल्या दिवशी जेवायचं आमंत्रण दिले जाते, दुसऱ्या दिवशी त्याला जीव घातला जाते आणि तिसऱ्या दिवशी रेस्ट. अशा पद्धतीचा हा बैल पोळा आपण खूप थाटामाटाने साजरा करतो. मार्केटमध्ये कोणता बाजार असं सुटत नाही, परतवाड्या बाजारात मध्ये येते, काही घेऊन जाते. दरवर्षीचा आहे, म्हणजे अट्टहास म्हणतात ना, एक हट्ट म्हणता, म्हणजे पोरं माझे सोबतच आहेत, ती शाळेसोबत, त्याला माहिती आहे माझा स्वभाव. अंजनगावचा बाजार सोमवार बाजाराला की चालली बाजारात, मी बाजारात जाते फक्त पोळ्याला, बाकी ठिकाणी मी कधी जात नाही. पण बैल पोळा असला तर बाजार माझा सुटत नाही. उघडूचा पट्टा तरी आणणार, तरी आणणार, काही ना काही मी आणल्याशिवाय सोडत नाही. नाही आपले चक्रोले खराब झाले, ते पोट्टे बोमलात पेटी भरूनच राहिली म्हणते, हे आणूनच राहिली म्हणते. पण मला असं वाटतं की बैलाला मी काय आणू, मी याच्यासाठी काय करू. आणि त्या दिवशी आपल्या घरी गोड पदार्थ करून आपण त्यांचा विशेष देतो. आदल्या दिवशी त्यांना मानाचं आमंत्रण देतो. अशा या बैल पोळ्याच्या निमित्ताने आपण सगळे लोक इथे उपस्थित आहात. हे सगळं उपस्थित करण्याचं कार्य मागच्या 10 वर्षापासून जितेंद्र रोडे आणि गोपाल अँड कंपनी या लोकांनी शेतकऱ्यांची जाण ठेवली, शेतकऱ्यांचं कौतुक केलं. म्हणून या लोकांचं खरोखर मनापासून कौतुक करावं, अभिनंदन करावं असं मला तरी वाटते. कारण हे
आमच्यासारखे, मी माझ्यावरूनच बोलते का, लोकांना काय बोलायचं, आमच्यासारखे राजकीय लोक फक्त तोंडाने शेतकऱ्यांचं कौतुक करणारे आहोत. तोंडाने आम्ही शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आम्ही शेतकऱ्यांना बोलणारे आहोत, पण त्याच्यापर्यंत पोचणारे लोक आम्ही नाही आहोत. आम्ही तळागाळातून शोधून काढणाऱ्या शेतकऱ्यांमधून नाही. ती जाण समाजातील काही घटक हे ठेवतात, ही जाण महत्वाची असते. शेतकऱ्यांची जाण ठेवणे, आपल्या सर्जा राजाची जाण ठेवणे, ज्याच्या भरोश्यावर आपलं घर चालते, ज्याच्या भरोश्यावर आपण आपली रोजीरोटी कमावतो. बंधूंनो, आज बैलपोळा भरतो, दुःखाची गोष्ट आहे. लहानपणापासून बैलपोळा पाहत आहे, आता जोड्या खरोखरच कमी झालेल्या आहेत जे लोक असतात त्यांची, पण आज ती परिस्थिती नाही राहिली, कारण की सगळं आधुनिक काळाकडे सगळे वळून राहिलेले आहे. पण बंधूंनो, जो सर्जा राजा आहे तो घरात असणे आवश्यक आहे, कारण की किती केलं तुम्ही रासायनिक मध्ये केली, किती शेती पिकवली, त्या शेतीला अर्थ नाही. दादांनी आपल्या कवितेमध्ये सांगितलं आहे की शेणखताची गरज आहे, रासायनिकाची नाहीये. अजूनही वळण वळते आहे. दादा तुमच्या कवितेप्रमाणे होणार आहे, लोक पुन्हा आपल्या जागेवर येणार आहेत, पुन्हा टिकणार आहेत, कारण की हे सगळं खाऊन खाऊन, फवाऱ्याचे वांगे खाऊन खाऊन आपणही फवाऱ्यासारखे होऊन राहिलो. आपल्याला कीड लागून राहिलेली आहे, मानसिक कीड लागते, शारीरिक कीड लागते, सगळ्या गोष्टींची कीड लागून राहिली ह्या फवाऱ्यांमुळे. म्हणून बंधूंनो, तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. आता एक आणखीन एक मनातली गोष्ट सांगते. माझ्याही व्हॉट्सअपवर आलतो स्पर्धा आहे. त्या दिवशी माझ्या गावामध्ये आमच्या समाजाची मयत झाली. मी पूर्ण तयारीत होती, मी पण घेईन बक्षीस. मी म्हटलं पोरांना, मी तर नाही उभे राहत, तुम्ही उभं राहायचं, बैलासमोर आपल्या बैलाचा फोटो आपण जिथून पाठवू. या वर्षी ठरलंच होतं, पण नेमकं मयत झाली. एक तरुण मुलगा अल्पशा आजाराने सुनील परारे नावाचा गेला. त्याच्यामुळे त्याच दिवशी पोळ्याच्या दिवशी नाही, तो रोंगरेचा मुलगा गेला फाशी घेऊन. त्यामुळे सगळा कार्यक्रम विस्कळीत झाला. पुढच्या वर्षी पाहू. असे उत्साहाचे प्रेरणादायी कार्यक्रम असे घेत राहो, आणि असे तुम्ही लोक आज इतकुशे आले आहेत. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही खूप मोठ्या पैमानामध्ये इथं फोटो पाठवा, खूप मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहा. आता तुम्ही इथून जाणार, तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही जाऊन तुमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर तुम्ही हे प्रमाणपत्र टाकणार, आणि त्या प्रमाणपत्राच्या जरिये ही जी सेवा आहे ती अविरत घडत राहणार, आणि तुमचा सुद्धा मनोबल वाढत राहणार, आणि आनंदाचं असंच आयुष्य तुम्ही जगत राहणार. आपल्या सर्जा राज्याला व्यवस्थितपणे चांगलं तुम्ही ठेवून त्याच्या भरोशावर मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते की आम्ही आमच्या बैलजोडीच्या सहारे आम्ही आमचं आयुष्य जगत आहोत, आम्ही आमच्या बैलजोडीच्या सहारे आमचं कुटुंब चालवत आहोत. बंधूंनो, या बैलजोडीच्या आधारावरच आपलं कुटुंब चालवणाऱ्यांची खरोखरच कमाल आहे. या धकाधुकीच्या जीवनामध्ये आपलं आयुष्य, आपलं कुटुंब कसं चालवायचं हे आपल्याला माहित असते. त्यातल्या त्यात गरीब कास्तकार असला तर त्या गरीब कास्तकाराला सगळ्यात पहिले आपल्या सर्जा राजाच्या खाण्याची सोय करावी लागते. ती खाण्याची सोय करण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागतात. तेव्हा पुन्हा एकदा या सर्व उपस्थित अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, प्रत्येक तालुक्यातून आलेला शेतकरी राजाचे मी मनापासून स्वागत करते, धन्यवाद मानते. आणि या कार्यक्रमाला मला इथे बोलवलं, खूप आग्रह करते या म्हणून धावपळ करत या कार्यक्रमाला आली. आणि पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला जितू भाऊंनी मला सुद्धा त्यांच्यामध्ये सामावून घ्यावं ही या संयोजकांना इथल्या विनंती करते. आणि मला इथे जो बहुमान मिळाला त्याबद्दल आयोजकांचे पुन्हा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कास्तकार, जय शेतकरी, जय सर्जा राजा. सॉरी, आपल्या इथे उपस्थित झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री भावेशजी अग्रवाल यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी इथे समोर आसन ग्रहण करावं. सॉरी.
तसेच त्यांचं स्वागत करण्याकरिता मी श्री लव पांडे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी खूप मुद्दा आहे सुद्धा याच्या मागे आहे. आणि त्या 3 क्रमांकामध्ये मी आपल्या इथे उपस्थित झालेल्या श्रीमती वासंतीताई मंगरुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी 3ऱ्या क्रमांकाचं नाव घेतो आणि स्वागतातर्फे हे तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम 3रा क्रमांक, तृतीय क्रमांकासाठी मी नाव घेतो रोशन काटोलकर. हे नेरपिंगळे तालुका मोर्शी येथून यांना हा 3रा क्रमांक प्राप्त झालेला आहे. पुरस्कारामध्ये त्यांना विशेष पुरस्कार येथे देण्यात येत आहे. याच्यामध्ये इंडक्शन शेगडी आणि प्रमाणपत्र, जे की आपण सर्व पुरस्कारकर्त्यांना हा प्रमाणपत्र दिलेला आहे. प्रमाणपत्र मला असं वाटतं सर्वांनाच आवडलेलं असेल. मला असा एकही शेतकरी दिसत नाही, कारण खुले प्रमाणपत्र देतो विशेषतः फ्रेम करून आणि त्याचाच फोटो त्या प्रमाणपत्रामध्ये. मला असं वाटतं त्याला धक्काही लागणार नाही 25-40 वर्षापर्यंत. असंही प्रमाणपत्र जितू भाऊनी आणि गोपालांनी हा 3रा क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते येथे दिला. मी सर्व उपस्थित पुरस्कारार्थ्यांना मी नम्र विनंती करतो की आपण शेवटी सर्वांचा सोबत एक सामूहिक फोटो इथे घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही सध्या कुणी जाऊ नये. ठीक आहे. यानंतर मी 2य क्रमांकाचं नाव इथे घोषित करतो. 2य क्रमांकासाठी आपल्या इथे उपस्थित असलेले उपाध्यक्ष श्री अमोलजी चिमोटे साहेब यांना मी नम्र विनंती करतो की त्यांच्या हस्ते हे देण्यात यावं. या 2य क्रमांकाचं पुरस्कारार्थ्याचं नाव आहे संदीपजी अंबाडकर, सोनोरी तालुका चांदूरबाजार. यांना 2य क्रमांक प्राप्त झालेला आहे. आणि या 2य क्रमांकामध्ये बक्षीस आहे उत्कृष्ट प्रमाणपत्र. आणि सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते हे 2य क्रमांक श्री संदीपजी अंबाळकर, सोनोरी तालुका चांदूरबाजार त्यांना हे प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. ठाकरे भूगाव, अतुल श्रीकृष्णजी ठाकरे भूगाव. मी आपल्या बाजार समितीचे सभापती श्री राजेंद्रजी गोरले तसेच मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्यांना प्रदान करावं. बक्षिसासोबत या पुरस्कारामध्ये उत्कृष्ट फोटो पाठवून उत्कृष्ट जोडीची सजावट करून, कारण बैल जोडी सजावट स्पर्धा या नावानेच ही स्पर्धा आहे. त्याच्यामुळे परीक्षकांनी नक्कीच त्यांच्या या बैल सजावटामध्ये त्याला मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी गोपाल कंपनीतर्फे आम्ही गोपालांचा म्हणजे बळीरांजांचा मेळावा भरवला आणि आमचा उत्साह वाढवला. त्याबद्दल गोपाल कंपनी आणि सर्व त्या मुख्य पंचायत सर्व मुख्य पाहुण्यांचे मी मनापासून ऋणी आहो की खरोखर पोळा म्हटलं ताईच्या शब्दात एक खूप उत्साह आमच्या घरात प्रत्येकाच्या घरात जातो. गेल्या 7-5 तारखेला बळीराजा बैल म्हणजे नुसता बैल नसून आमच्या परिवाराचा एक सदस्य असतो. त्याची आम्ही रात्रंदिवस काळजी करतो आणि त्याला बा खरोखर जरी आम्ही गडी माणसं ठेवतो का रे बाबा चारा टाकला का, ह्या त्या गोष्टी बारीकशेक गोष्टी ठेवतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं एक आपल्याला सामूहिक कुटुंब आहे, 35 माणसं सामूहिक कुटुंब आहे आणि आमच्या घरी हा पोळा म्हणजे एक प्रकारचा एक दिवाळीपेक्षा मोठा सण साजरा केला जातो. बैलाला ऍक्च्युअली त्यांना शाही ढोलात आणि शाही याच्यात त्यांना आम्ही पोळ्यात नेतो. अकोल्याच्या पोळ्यात दरवर्षी मला मोठा सन्मान मिळतो अकोल्यात, त्याबद्दल वाद नाही. तो त्या माझा नसून त्या बैलांचा सन्मान आहे. पण आज खरोखर मन भरून आलं की आज अचलपूर येथे आम्ही सर्व शेतकऱ्यांना बोलवलं की तुकडोजी महाराजांनी म्हटले की तुझ्या श्रमात प्रतिष्ठा मिळो आणि खरोखर ज्यांच्या श्रमात प्रतिष्ठा मिळो, सर्वांचे लक्ष तुझ्याकडे वळो, एवढंच घडो. हे तुकडोजी महाराजांना आपल्या ग्रामगीतेत आणि ग्रामगीता अर्पण करताना पहिलं वाक्य लिहिलं ते आज
आमचे वार्ताहर सर, त्यांना मी शतश ऋणी करतो की त्यांनी कणाकणात म्हणजे जसं आपण प्रत्येकातून मूर्ती निवडतो तसे निवडून या कास्तकाराचे आपण मनोबल वाढवले. आमचे नेत्याचे तर सर नेहमी वाढवतो, पण त्या जे मुळात श्रम करतात त्यांचे श्रम वाढवले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून ऋणी आहो. त्यात बोलण्यात भरपूर आहे, मी वेळ घेणार नाही, पण पुन्हा सर्व आयोजकाचे शतश ऋणी आहे. धन्यवाद सर. आपल्या सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व कास्तकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि अध्ययन समाचार व गोपाल अँड गोपाल कंपनीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्वप्रथम या कार्यक्रमानिमित्त सांगायचं महत्व झाले. काळानुसार पूर्वी काळी जेवढ्या बैलजोड्या होत्या तेवढ्या आता राहिल्या नाही आणि सर्व यांत्रिकीकरण आल्यामुळे शेतीचं काम असं विस्कटलेलं आहे. त्यामुळे शेती बंजर आणि जमीन बंजर होत चालली. तरी सर्व कास्तकारांनी माझी हात जोडून विनंती आहे की आपण प्रत्येकाने तरी एक गाय किंवा बैलजोडी वागवायलाच हवी. कारण की रासायनिक औषधे कीटकनाशकामुळे सर्व कीडयुक्त सारा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे सर्व लोक रोगी होऊन राहिले. त्यामुळे आपल्या जीवनात गायीचं महत्त्व असं आहे की गायी आपल्या घरी असलीच पाहिजे. कारण की देशी गायीचे भरपूर फायदे आहेत आणि बैल हा शेतकऱ्याचा एक जीवलग मित्र असा आहे की तो त्यांच्या घरातला एक सदस्यच आहे. पोळा आला म्हणजे त्याला पहिल्या दिवशी आमंत्रण देतात की आज आमंत्रण घ्या आणि उद्या जेवणाला या. आणि त्यांच्यासाठी बरेचसे पक्वान नाही. आज आपल्या आई बहिणी म्हाताऱ्या असो जवान असो त्या पूर्ण 2 दिवसापासून तयारीत राहतात. त्यामुळे कसं आहे की हा सण आपला हिंदू धर्माचा सर्वात जास्तीत जास्त बनायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. अध्ययन समाचार आणि गोपाल अँड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा बैलजोडी सजावट स्पर्धा 2024 या ठिकाणी साजरा होत आहे. खऱ्या अर्थानं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही एकमेव स्पर्धा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि या स्पर्धेचे संकल्पक जितूभाऊ रोडे हे असून आणि संकल्पकीय आहे आणि हे स्पर्धा इथे अविरतपणे 10 वर्षापासून या ठिकाणी चालवत आहे. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकच जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मला वाटतं आता 4-8 दिवस झाले गौतमी पाटील येऊन गेली, तिच्यासाठी अनेक लोक टाळ्या वाजवते, पण जरा जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यासाठी कुणी कार्य करायला तयार नाही. तो वसा खऱ्या अर्थानं आपल्या जितू रोडे यांनी घेतलेला आहे. कितीही कौतुक केलं तरी ते आपल्यासाठी कमीच आहे. म्हणून आपण त्यांच्यासाठी नेहमी तत्पर असलं पाहिजे. मी गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो आणि या वर्षी सुद्धा झालेलो आहे. आणि आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये मला वाटते 603 जोड्या या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी होत्या आणि या वर्षी 348 जोड्या आहेत. पुढेही आपण सर्वात जास्त या स्पर्धेला आपल्या स्टेटसला लावून व्हायरल करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन आपल्या संस्कृतीला जपता येईल यासाठी सर्वांनी कामगिरीपूर्वक हे स्टेटसला लावून जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार करा. एवढं म्हणून माझे 2 शब्द संपवून जय श्री मधुकररावजी ठाकरे येथे उपस्थित झालेले आहे. मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत येथे व्यक्त करावं. त्यांनी 10 वर्षापासून हे राबवत आहे. खरोखर उत्कृष्ट हा कार्यक्रम आहे. कास्तकाराला खरोखर प्रेरणा मिळून राहिली. 10 वर्षापासून प्रत्येक म्हणजे स्पीड तयार झाली आहे कास्तकारामध्ये. म्हणजे आपली जोडी चांगली झाली दिसली पाहिजे म्हणून अशा प्रकारे हा दरवर्षी कार्यक्रम चालू राहावा. आणि आयोजकांनी खरोखरच म्हणजे असं वाटत नाही का मी एक सुद्धा कास्तकार आहो, पण प्रत्येकाने एक एक जोडी वागायला पाहिजे. आता सर्व ट्रॅक्टर आलेले आहे आणि जमीन आपली टिकून नाही राहिली. आता काय सांगा नाही म्हणजे मित्र आहेत रावसर
व हा कार्यक्रम केला खरोखर उत्कृष्ट आहे. असंच कार्यक्रम होत राहू अशी माझी सदिच्छा आहे. आमच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष राजेंद्र गोरलेजी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अमोलभाऊ चिमोटे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव काठोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई मंगोळेताई आणि सगळे उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि सगळे मान्यवर पत्रकार. आजचा प्रोग्राम जो आहे म्हणजे अध्ययन समाचार आणि गोपाल कंपनी यांनी जो स्पर्धा राबवली आहे बैलजोड्यांची, तर ही खूप चांगला स्पर्धा आहे शेतकऱ्यांसाठी. आज आपण बघतोय की आपलं जग प्रगतीमध्ये आहे, आपला देश प्रगतीकडे चालला आहे, पण कुठे ना कुठे शेतीचा जो मेन उत्पादक आहे शेतकरी हा कुठे ना कुठे कमी पडतोय. याचं कारण आहे की सगळं तंत्रज्ञान आजकाल वाढत आहे. जसं साहेबांनी सांगितलं की ट्रॅक्टर येत आहे, मशीन येत आहे, त्यामुळे कुठे ना कुठे हे आधुनिक जगामुळे काय होतं, बैलांचा कुठे ना कुठं वापर कमी होतोय. तर आज खरं अन्नदाता म्हणजे हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा सवंगडी जो आहे बैल. तर माझ्या म्हणण्याप्रमाणे मला असं वाटते की खरा अन्नदाता आज आपला हा बैल आहे. तर या बैलाचा आज आपण शेतकरी अन्नदाता म्हणतो पण कोणी बैलाला काही बोलत नाही. तर मला असं वाटते की दरवर्षी आपण हा बैलपोळा जो साजरा करतो यात एका प्रकारे हा गुरांचा सन्मान करण्यासारखा दिवस आहे. तरी मी आज या स्पर्धेमध्ये आलेले सगळ्या जितक्या लोकांनी सहभाग घेतला आहे त्यांचंही अभिनंदन करतो आणि जे पुरस्कार जिंकलेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भारत, जय महाराज, जय कास्तकार. यांचं स्वागत श्री मुनु भाऊ सुळे विनंती करतो की त्यांना. सर, कार्यक्रमाची जी भीत आहे ते कधी विसरू नये म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुमचं स्वागत करून हे कर्तव्य आहे. त्यामुळे धन्यवाद. आपण असलेले सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय श्री राजेंद्रजी बोर्डे यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे अध्ययन समाचार आणि गोपाल कंपनीने जे आपला बैल पोळ्याचा जो उत्साह असते आणि जो कार्यक्रम असते तो इथे ठेवलेला आहे. तरी त्यांनी जे हे कार्यक्रम राबवत आहे हे वर्षानुवर्ष करत आहे आणि त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मागच्या वर्षीपासून 2-3 वर्षापासून इथेच करून राहिले आणि त्यांनी जे हे जे लोक जे आपले कास्तकार जे शेतकरी बंधू जे इतक्या दूरदूरून त्यांचा नंबर लागला आणि मी त्यांचे कौतुक करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी धन्यवाद. गेले पाहिजे चिखलदऱ्यातून आले त्याच्यामुळे त्यांना आठवतं घेतलं. खरं तर या बाजार समितीत शेतकऱ्याच्या अनुषंगानं इथं आता नुकताच संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी प्रोजेक्ट सुरू होणार आहे. बाजार समिती संचालक सभापती उपसभापती यांनी एक मोठा प्रोजेक्ट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला आहे. अनेक बाबी आहे. या बाजार समितीत पूर्वी इलेक्ट्रिक बिल 1.5 लाख रुपये महिना येत होतं. आता झिरोवर आलं सोलर बसवल्याच्यानं. म्हणजे बचत उपक्रम सुरू असतात. खरं तर शेतकऱ्याच्या हितार्थ हे बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले, उपसभापती अमोल चिमोटे, संचालक आहेत भावेश अग्रवाल, अमोल बोरेकर आणि सर्व मंडळी जे संचालक मंडळी आहे त्यांच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. आणि खरोखर या ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा या ठिकाणी अविरत सुरू राहणारच आहे. आणि बाहेरगावून शेतकरी आलेले आहेत. कदाचित या पुरस्काराच्या कार्यक्रमात अनेकांचं नाराजी असेल किंवा असं निश्चितच नसेल असं मला वाटतं. कारण आम्ही प्रयत्न जो केला की बैलजोडी स्पर्धेचं पुरस्कार देताना आमचे जे परीक्षक आहेत विजयजी सोशे, गजाननजी मते, यात प्रामुख्यानं जो शेतकरी आहे त्याची वेशभूषा पाहिल्या गेली, सोबतच त्याची बैलजोडी पाहिल्या गेली, सोबतच पूजनाच्या वेळेस कुठलं साहित्य ठेवलं गेलं ते पाहिलं. म्हणजे तांब्याचं गांगाळ आहे काय, त्याच्यात ठोंबरा आहे काय, किंवा जू ठेवला आहे काय, किंवा येठण आहे काय, त्या अनेक बारीक गोष्टी पाहायला गेल्या. सोबत शेतकरी जो आहे तो परंपरागत वेशभूषित आहे का, त्या सर्व बाबी परीक्षकांनी बारकाईनं पाहिल्या. हे जे पुरस्कार म्हणजे 16 पुरस्कार झाले, त्याचे 3 पुरस्कार होते.
त्याच्या मागचं कारण असं की प्रत्येक तालुक्यातून म्हणजे अमरावती जिल्ह्यातला अमरावती, बातकुली, मोर्शी, वरुड, नांदगाव, खंडेश्वर, चिखलदरा, धारणी, तिवसा, धामणगाव, चांदूर रेल्वे याच्यातले पुरस्कार म्हणजे जोड्या सहभागी झाल्या होत्या आणि इतक्या छान छान जोड्या होत्या की कोणाला या पुरस्कारासाठी निवड करावी, ह्या जे प्रोत्साहनपर जे 12 पुरस्कार 13 पुरस्कार जे दिले ते म्हणजे टाळता येत नव्हते, कारण की तेवढ्या छान जोड्या त्यांनी सजवलेल्या होत्या. मग बाई 13 जण झाले, मग गोपाल आणि गोपाल कंपनी सांगले पुरस्कार वाढून राहिले, तर ते म्हणजे फिकर नका करू, शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे, पुरस्कार आपल्याला द्यायचे. आणि असा जो एक सहभाग असतो, हा जो सहभागी महत्वपूर्ण असतो आणि त्यातूनच हा पुरस्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत असतो. शेतकऱ्याकडे नेहमीच दुर्लक्ष असते, त्याच्या शेतीमालाच्या भावाकडे दुर्लक्ष, त्याच्या एखाद्या उत्सवाकडे दुर्लक्ष, त्याच्या एखाद्या चांगल्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष. मात्र आम्ही लक्ष देण्याचं काम केलं. त्यात बाजार समिती आणि गोपाल कंपनी आणि उपस्थित असलेले शेतकऱ्याची आंतरिक हाक जाणणारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. खरं तर अकोल्याहून काका आले. पुरस्कार छोटा आहे, म्हणजे पुरस्काराचं स्वरूप छोटा आहे, परंतु ज्या भावनेने त्यांनी सहभाग घेतला, त्यांचं एकत्र कुटुंब, आज दोघं नवरा बायकोची पटत नाही तर एक 35 जणांचं कुटुंब एकत्रित राहतं, हे म्हणजे मोठी उपलब्धी आहे. आणि हे असं असलं पाहिजे, कारण एकाच घरात सर्वजण असले तर एकामेकाला समजून घेणं आणि घराची कुटुंबाची प्रगती होते, गावाची प्रगती होते, हे एकमेव त्यांचं उदाहरण आहे. मी त्यांचंही या ठिकाणी खरोखरच अभिनंदन करतो. तुकडोजी महाराजांना जे अपेक्षित होतं ते विचार त्यांनी या ठिकाणी मांडले, त्यांचं मी विशेष या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जे जोडप्यानं जे कुटुंब आलं, खरं तर शेतीत नवऱ्यासोबत बायकोचे मोठं योगदान आहे. तिनं कधी वेळेवर स्वयंपाकच नाही केला, भाकरच नाही केली आणि त्याच्यासोबत चटणीच नाही दिली, तर शेतात जाऊन काय करत. म्हणून ते अंबाडीच्या भाकरी सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा देणारी बाई सोबत येते, त्यालाही कुठेतरी एक वेगळा आनंद होतो. म्हणूनच आता एक वेगळी पोळ्याची परंपरा म्हणजे महिलांचा पोळ्याची परंपरा यशोमती ताईंनी सुरू केली. खरं तर तीही एक परंपरा चांगली आहे आणि वासंती ताईंचे तो उपक्रम सुरूच असते. 10 दिवस गणपती आहे तर 10 दिवस वेगवेगळे भजन मंडळीचं भजन सुरू आहे त्यांच्या घरी. पोळ्याचा कार्यक्रम असो, असे वेगवेगळ्या सामाजिक, आपण कुठल्याही पदावर गेलो आणि आपल्याजवळ कितीही पैसा आला तर देण्याची दानत पाहिजे, काम करण्याची प्रवृत्ती पाहिजे आणि सामाजिक भाव पाहिजे, तेव्हा कुठं आपण धनवान झालो असं मी म्हणतो. आणि इथे असणारा प्रत्येक जण धनवान आहे असं या अनुषंगाने मी बोलतो. आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, कार्यक्रमाला वेळ झाला असतील किंवा या ठिकाणी पुरस्काराची निवड करताना काही चुका झाल्या असेल तर ते आपण निश्चितपणे एक लहान भाऊ म्हणून त्या स्वीकार कराव्या. आणि पुढच्या कार्यक्रमाच्या आभारासाठी मी या ठिकाणी हरीश पुटनाईक सर यांना बोलावतो. ते आमच्या कार्यक्रमात प्रामुख्याने सहभागी होत असतात. विजयभू जोशींच्या कविता आमच्या अध्ययन समाजाला प्रकाशित असतात. जसा जसा पाऊस येतो, जसा जसा पाऊस कमी होतो, जसा जसा पाऊस नुकसान करतो, असं वास्तव त्यांच्या लेखणीतून ते मांडत असतात. ते या ठिकाणी आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करणारे गोपाल भालेरावजी या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी हरीश पुटनाईक यांच्या स्वागतासाठी मी अप्पू राम तिवारी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमचे संचालन करणाऱ्याचे स्वागत करावं. हरीश पुटनाईक सर एक कला शिक्षक आहेत. सुंदर संचालन केलं असे विजय जोशी सरांनी दिलेले आहे. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी यानंतर हे सुद्धा महत्वाचं आहे. जितू भाऊच्या काम करण्याची जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे. एक आठवण म्हणून सांगतो मी, 1 सेकंदात सांगतो मी. भरभर काम आहे. आता मी काय झालं, 16 मध्ये आलो. मी प्रॉपर अंजनगावचा. 16 मध्ये माझी बदली ट्रान्सफर इथे झाली. जितू भाऊनी बरोबर पकडलं. प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवतात, मला सन्मान देतात आणि माझ्याकडून योग्य ते काम करून घेतात. ही हातोटी जितू भाऊ मध्ये. म्हणून पडद्यामागच्या माणसाचं सुद्धा स्वागत झालं पाहिजे, त्यांचा सुद्धा उत्साह वाढवला पाहिजे. हे मनोगत खऱ्यापण आपले जे सभापती आणि उपसभापती यांच्या मनात निर्माण झालं आणि मग त्यांचंही स्वागत होणं, त्यांचाही सत्कार होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून जितू भाऊंनी हा सन्मान यांच्या माध्यमातून स्वीकारावं. तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वागत स्वीकारावं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
तसेच कारण कार्यक्रम हा न विसरण्यासारखा आहे. मला असं वाटते की अविस्मरणीय कार्यक्रम आहे आणि या अविस्मरणीय कार्यक्रमासाठी गोपाल गोपाल कंपनी आहे, तिने उभे करा, तिने शाल बोला अजून तिघांनी काय एका साली कंपनी आहे ना, कंपनी आहे. हा बघू कंपनी आता हमारे साथ साथ फोटो काढला नाही ना अजून. भावी बाई अजून तिकडे सब आ गए नेशनल में. हाँ आले नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. धन्यवाद सर.